गोपाला गोपाला दे प्यारे नंद. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून श्री संत गुलाब बाबांच्या या पवित्र कर्मभूमी काटेलधाम मध्ये आज उपस्थित समस्त भक्तांचे सहर्ष स्वागत. भगवान कृष्णाच्या जन्माष्टमीचा हा सोहळा साक्षात त्यांच्या कलियुगातील अवतार श्री संत गुलाब बाबा यांच्या कर्मभूमी काटेल नगरीत आज संपन्न होणार आहे. त्यानिमित्तानं आपल्या समोर सादर करीत आहो महानृत्य नाटक काटेल धामी अवतरले कृष्ण सद्गुरु संत गुलाब बाबा. मूळ संकल्पना तथा सहयोग श्री संत गुलाब बाबा आश्रम काटेलधामचे अध्यक्ष तथा डिफेन्स सर्व्हिसेस अकादमी शहापूर जिल्हा भंडाराचे संस्थापक प्राध्यापक श्री नरेंद्र पालांदूरकर. मूळ लेखक श्री वामनरावजी तिरबुडे गुरुजी. प्रस्तुती स्वरमंथन ग्रुप नागपूर तथा नानाजी जोशी विद्यालय शहापूर जिल्हा भंडारा यातील बालकलावंत. ध्वनिमुद्रण चारुदत्त जिचकार मधुरिका ऑडिओ एड नागपूर. तर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहो एक महानृत्य नाटक काटेल धामी अवतरले कृष्ण सद्गुरु संत गुलाब बाबा. गुलाबबाबांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. जन्म झाला आणि ते लहानसं घरकुल प्रकाशानं न्हावून निघालं. जणू प्रत्यक्ष ईश्वरानंच आपलं अस्तित्व दाखवलं. पण म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती रात्रंदिनी. या उक्तीप्रमाणे गुलाबबाबांचं लहानपणही अतिशय कष्टात गेलं. घरची परिस्थिती बेताचीच. पण इतर मुलांसारखा हा मुलगा नव्हताच. लहानपणापासून परमेश्वराचं गोपालकृष्णाचं त्यांना विलक्षण वेड. अगदी वर्गात असताना देखील. शांत व्हा सगळेजण. शांत व्हा. शांत व्हा म्हणतो. मुलांनो, तुम्हाला शुद्ध लेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणलं का रे? हो गुरुजी, लिहून आणलं जी. कुणी लिहून आणलं नाही ते आपल्या जागेवर उभे राहा. काय म्हणतो मी? ज्यांनी लिहून आणलं नाही ते आपल्या जागेवर उभे राहा. सगळ्यांनी आणलं? हो गुरुजी. शाबास. भीमा, तुझी पाटी आण बघू. लिहिलं? हे रे काय काय लिहिलंयस? आम्ही दोघे बैल गाडीत बसून चाललो. अरे बाबा, बैलगाडी हा शब्द एक आहे. तो जोडून लिहायचा असतो. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. कळलं तुला? आता पुढे पुढे आज नाही, उद्याला व्यवस्थित लिहून आणून दाखव. आणि जना तुझी पाटी दाखव. छान. शाबास. छान 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 लिहिलं बरं. रामा, उभा राहा. दाखव तुझी पाटी. ही माझा साळा? अरे माझा नाही, माझी असं लिहावं. विलांटी खाल्ली का रे? आणि पहा, साळा नाही शाळा असं लिहावं. गुलाब, तुझी पाटी आण बरं. बरोबर. नेहमीप्रमाणे. मूर्खा, पुस्तकातील पहिल्या पाठातून फक्त 5 ओळी लिहून आण असं सांगितलं होतं तुला. सांगितलं होतं की नाही? पाटीभर गोपाला गोपाला असं लिहिलं. कुठून लिहिलंय गोपाला गोपाला? गुरुजी, मी हे गोपाला गोपाला पाटीभर लिहिले आहेत. या नामानं मनाची आणि वाणीची शुद्धता होते. याच नामानं म्हणे भक्त प्रल्हाद सुद्धा तरला, असं आईने सांगितलं होतं मला. बर, आता इकडे ये. कुणी काय सांगितलं ते मला सांगत बसू नकोस. मी काय सांगतो ते चांगलं ध्यानात ठेव. आलं का लक्षात? मूर्ख कुठला.
हरिनामानं गुरुजींचा मार खावा लागला. पण तरीही त्यांनी गुरुची अवहेलना कधीच केली नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः याचा अर्थ त्यांनी या वयातही जाणला होता. अरे गुलाब, काल गुरुजी तुझ्यावर केवढ्यानं रागवले रे. हो ना, एवढ्यावर असं थांबले नाही तर त्यांनी तुझ्या गालावर चापट्या सुद्धा मारल्या. मला तर एवढा राग आला होता ना. नाहीतरी ते गुरुजी मारकुंडेच आहे. एकदा तर माझी पाठ चांगली शेकली होती. अरे गुरुजी आपलेच आहेत. ते दोघांचेही कर्तव्य पार पाडतात. बापाचं कठोर कर्तव्यही पार पाडतात, तसेच प्रसंगी आईचं प्रेमही देतात. मित्रांनो, गुरुजींना नाव ठेवू नये बरं का. पण काय रे गुलाब, गोपाला गोपाला या नावानं वाणी शुद्ध होते म्हणे. ते गोपालकृष्णाचं नाव आहे. श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीला माझे आई बाबा गोपालकृष्णाचं भजन करतात व चरित्रही सांगतात. कृष्ण लहानपणी गाई चारत असे, म्हणून त्याचं नाव गोपाला पडलं. तोच कृष्ण विष्णूचा अवतार आहेत अशी आई सांगत होती मला. आणि गुलाब, हा विष्णू कोण आहे रे? विष्णू? अगं, विष्णू सर्व जगाचा पालन करणारा देव आहेत असं बाबा सांगतात मला. अरे पण गुलाब, तू आम्हाला कशाला बोलवलं ते राहूनच गेलं आणि आपण चकाटाच पिरटत राहिलो. आता सांग बघू लवकर, अभ्यास झाला नाही तर उद्या गुरुजींचा मार खावा लागेल. इथं मी तुम्हाला भजन करायला बोलवलं आहे. माझ्यासोबत भजन करणार ना? भजन करायला? अरे पण टाळ कुठे आहे आपल्याजवळ? अरे बाबा, त्याची काहीच काळजी करू नका. दगड आहेत ना, दगडाचे टाळ करतो आणि तुम्ही दोन्ही हाताने टाळ्या वाजवा. सुरू करायचं मग? हो हो हो, मजा येईल नाही? चल सुरू कर तू भजन. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 भज प्यारे तू गोपाला भज प्यारे तू गोपाला भज प्यारे तू गोपाला भज प्यारे तू गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला. असा हा गुलाब भजनात तर रंगत होताच. आज इतकी काळी कुट्ट रात्र आहे आणि आई नाही आहे रे. कशाची भीती वाटते? मी आहे ना. चला, देवाचं नाव घ्या आणि झोपा बघू. झोपा. परमेश्वरा, परमेश्वरा, काय करू रे मी माझ्या लेकरांची अशी अवस्था नाही बघू शकत रे. परमेश्वरा, परमेश्वरा, मला क्षमा कर. पण माझी ही पिल्ल अशी रोज उपाशी झोपताना माझ्याच्यानं नाही बघवत रे, माझ्याच्यानं नाही बघवत. परमेश्वरा, परमेश्वरा, मी तुझ्या जवळ येते, मी तुझ्या जवळ येते. परमेश्वरा, मला घेऊन चल. परमेश्वरा, मी नाही बघू शकत रे. हे रोजचं मरण माझ्याच्यानं नाही सहन होते आता. बाळांनो, आपल्या आईला माफ करा.
गुलाबा, गुलाबा, आपल्या बहीण भावंडांना सांभाळ रे बाबा, आणि मला क्षमा कर. तुझ्या आई आता देवाजवळ निघून जाते. परमेश्वरा, मला क्षमा कर रे, मला क्षमा कर. अरे बापरे, अरे देवा, अरे देवा, हे काय झालं? शाळेची फी भरता आली नाही. गुरुजींनी गुलाबला शाळेतून काढून टाकलं. गुलाबच्या घरी दारिद्र्य ठाण मांडून बसलेलं. दिवाळीसारखा सण इतर मुलं आनंदानं साजरा करायची, पण गुलाब आणि भावंड हा आनंद कधीच मिळवू शकली नाहीत. या दुःखानं त्या माऊलीचं मन अधिकच खिन्न व्हायचं. शेवटी आईची ममता हारली आणि दारिद्र्य जिंकलं. ती काळी रात्र गुलाब कधीच विसरला नाही. आई, आई, आज बाबा येणार का ग? नाही रे बाळांनो, तुमचे बाबा 8 दिवसापासून बाहेरगावी आपलं भजन मंडळ घेऊन गेले. ते येणार नाहीये. पण आई, आज दिवाळी आहे ना ग, मग आजही ते आले नाहीत. आणि उद्या पाडवा आहे, उद्या पण येणार नाही का ग? नाही, त्यांना दिवाळी निमित्त कुठे ना कुठेतरी कार्यक्रम लागूनच असतात. अगं हो, त्यांचे तिकडे कार्यक्रम असतात, पण इकडे आमचे खायचे वांदे असतात ना. आणि भाऊ पण जातात त्यांच्यासोबत. आपण फक्त तिघच घरी असतो. ते मस्त बाबांसोबत दिवाळीचे लाडू खात असतील, नाही रे दादा? अगं ताई, असा हेवा दावा आपण करू नये. ते काय करतात, काय खातात, अशा चौकशा कशाला? अगं, आपल्याला आईचं प्रेम मिळतं हे काय कमी आहे? प्रत्येक दिवाळीला आम्हाला असं खोटं खोटं सांगते. या दिवाळीला जमलं नाही बाळांनो, पुढल्या दिवाळीला करू. ती गोडधोड करून खाणारी दिवाळी कधी उगवेल कोणास ठाऊक. नेहमी नुसत्या पेपरमिंटच्या गोळ्यांवर भागवते दिवाळी. आज तरी आम्हाला काय खाऊ घातलं? तर ज्वारीची शिळी भाकरी आणि गुळ याचे लाडू. अगं पुढे पुढे, आई आहे म्हणून लाडू तरी मिळालेत, पण बाबा असते ना तर पाठीत धम्मक लाडू मिळाला असता. मला सांग, आई आपल्याशी कशी गोड बोलते, प्रेमानं वागते, आपल्यावर माया करते, स्वतः कष्ट करते आणि आपल्याला खाऊ घालते, आणि स्वतः मात्र पाणी पिऊन उपाशीच झोपते. तिची काही दया येते तुम्हाला? मला वाटतं आज पण ती तशीच झोपली आहे. मलाही तसंच वाटतं. अगं ती झोपली नसेल, आपल्या गप्पा गोष्टी ऐकत असेल, उगीच डोळे मिटलेले असतील तिनं. अरे, काय गडबड लावली आहे बाळांनो? अरे, तुम्हाला थोडं खायला तरी मिळालंय, पण ते उंदीर बघा, त्यांना खायला एक कणही मिळाला नाही, म्हणून खडखड करतायत. बाळांनो, झोपा बेटा आता. हे बघा, मी उद्या शेजारच्या गावी जाऊन उधार उष्ण करून तुम्हाला काहीतरी गोडधोड करून खाऊ घालेन. झोपा, झोपा बाळांनो, झोपा. चला झोपा रे आता. खरंच उद्या आई आपल्यासाठी गोडधोड करेल. मज्जाच मज्जा होणार आहे आपली. चला झोपा बघू. ताई झोप. दिवाळी म्हटली की सगळीकडे आनंदी आनंद, पण गुलाबच्या घरात मात्र कायम अंधार. आपल्या मुलांना गोडधोड करून खाऊ घालावं असं त्याच्या आईला, त्या माऊलीला नेहमी वाटायचं. काळीच तट तुटायचं, पण ईश्वराला त्या माऊलीची दया कधी आलीच नाही. शेवटी काळानं घात घातलाच. काळ्या कुट्ट अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री नियतीनं आपला डाव साधलाच. भावावर प्रेम करतात, पण आम्ही मदत नाही करू शकत रे, कारण आम्ही गरीब आहोत ना गुलाबा. तो तिन्ही जगाचा स्वामी सुद्धा आई विना भिकारीच आहे रे, असं कुठल्या तरी कवितेत ऐकलंय मी. प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. काल मालकाला भाकरी मागितली तर त्यानं माझ्या पाठीत रट्टा दिला. चाकरीही गेली आणि भाकरीही गेली. त्यानं कामावरून काढून टाकलं. कामही गेलं आणि खायलाही घरी काही नाही. मग मी कसा जगू? सांगा ना मित्रांनो, मी कसा जगू?
म्हणून पंढरपूरला जायचं ठरवलंयस तू? आणि एवढ्या दूर तू पायीच जाणार? पंढरपूरला गेलंच पाहिजे का रे? दुसऱ्या गावी जाऊन 4 दिवस राहून ये, म्हणजे मनाला छान वाटेल. सोय रे धाय रे संपत्तीचे लोक, निदानाचा एक पांडुरंग. माझी आई माझ्या स्वप्नात आली व म्हणाली, गुलाबा तू पंढरपुरास जा, विठुआई तुला बोलावित आहे. रात्री मला स्वप्न पडलं आणि तेव्हापासून मला पांडुरंगाचा ध्यास लागलाय. अजूनही विठुआई मला बोलवित आहे, मला खुणावित आहे. मला माझी विठुआई बोलवायत आहे. मी जाणार, मी नक्की जाणार, मी पंढरपूरला नक्की जाणार. माझी आई मला बोलवत आहे. मी नक्की जाणार, नक्की जाणार. नको 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 रे गुलाबा, नको जाऊस, नको जाऊस. आम्ही आमचा एक एक घास कमी करून तुला खाऊ घालू रे. अरे गुलाबा, माझी आई मला वर्षाला 2 सदरे शिवून देते, त्यातला 1 सदरा मी तुला देईन. पण जाऊ नको रे गुलाबा. मित्रांनो, मला तुमचं प्रेम कळत नाही का रे? तुमचं सर्वांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. एवढंच प्रेम परमेश्वरावर करा, म्हणजे तोच तुमचं भलं करेल. नाही नाही, तूच आमचा परमेश्वर आहे. तूच आम्हाला भरभरून प्रेम दिलाय गुलाबा. तूच आम्हाला लळा लावून भक्तीचा मळा पिकवलास. आम्ही तुला नाही जाऊ देणार गुलाब. गुलाब बघ, गुरुजी पण इकडेच येत आहेत. पण मी पंढरपुरास जाणार आणि हा माझा दृढ निश्चय आहे. बाळांनो, जाऊ द्या, जाऊ द्या त्याला. त्याला मुळी चढवू नका. पंढरपूर हे संतांचं मोठं माहेर आहे आणि गुलाब तर फार मोठा संत होणार आहे. त्याला तिथं संतांची साथ मिळणार आहे. खरंच असे संकेत दिसतायत मला, कारण त्याचं सर्व लक्ष परमेश्वरावर केंद्रित झालेलं आहे. गुलाब, तू खुशाल पंढरपुरात जा. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. मात्र जाता जाता एक कर. गुलाबा, गुलाबा, मला क्षमा कर रे. मी कळत नकळत तुला खूप त्रास दिलाय गुलाबा, खूप त्रास दिलाय तुला. हे काय गुरुजी, तुम्ही माझी माफी मागता? गुरुजी, जे विधी लिखित असतं ते कधी चुकत नसतं. आपण सर्व निमित्त मात्र आहोत. गुरुजी, तुमच्यामुळेच माझा भाग्योदय होत आहे. बरं आहे गुरुजी, येतो मी. मला आशीर्वाद द्या. गुलाबा, जाऊ नको रे परत फिर सदनासी. हो, परत फिर सदनासी. हरिनामाची लावली गोडी, हरिनामाची लावली गोडी. आम्ही तुझे सवंगडी, हो, आम्ही तुझे सवंगडी. काढणार नाही तुझी रे खोडी, तूच अमुचा खेळ गडी. काढणार नाही तुझी रे खोडी, तूच अमुचा खेळ गडी. गोपाला गोपाला ध्वनी, गुंजतो राणी वाणी. गुलाबा, जाऊ नको रे आम्हा तू सोडून. हो, आम्हा तू सोडून.
दादा दादा नको जाऊस. नाही नाही, मला गेलंच पाहिजे. ती बघा, ती माझी आई, ती माझी विठू आई मला बोलवत आहे, मला खुणावत आहे. नाही मित्रांनो, मला थांबवू नका, मला गेलंच पाहिजे, मला पंढरपूरला गेलंच पाहिजे. नाही गुलाबा, ती बघा, माझी आई मला बोलवत आहे, माझी आई मला बोलवत नाही, आहे, आम्ही तुला माझी आई मला बोलवत आहे. नाही गुलाबा, नाही नको जाऊस तू. आई गेल्याचं दुःख, अत्यंत हालाखीची परिस्थिती, गरिबी, सावकाराकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक, भावंडांचे हाल, या सर्वानं बाल गुलाबाचं मन विषण्ण झालं. त्यात ईश्वर भक्तीची लागलेली ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांचा प्रवास आता भौतिक संसाराचा त्याग करून अध्यात्माकडे सुरू झाला. गोपाला गोपालाचे नामस्मरण करीत ही पावलं पंढरीची वाट धरू लागलीत. ही दिंडी निघाली पंढरपूरला. वाटेत जे प्राणी मात्र दुःखीजन भेटले त्यांना पण आपल्या सोबत घेऊन वारा, ऊन, पाऊस याची तमा न करता केवळ विठ्ठल नामाचा गजर आणि गोपाला गोपालाचा जप करीत पावले पंढरीची वाट धरू लागली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. ओ दिंडी चालली, हो दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला. घुमे गजर हरिनामाचा, घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला. दिंडी चालली, हो दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली. तिळा वैष्णव हे ल्याले, गळा हार तुळशी माळा. तिळा वैष्णव हे ल्याले, गळा हार तुळशी माळा. एक तारी देते साथ टाळ मृदंगाच्या ताला, एक तारी देते साथ टाळ मृदुंगाच्या ताला. भागवताची पताका, भागवताची पताका, आलिंगिते गगनाला, आलिंगिते गगनाला. हो दिंडी चालली, हो दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली. आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा, आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा. तुझी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा, तुझी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा. भाव समतेचा थोर,
वाटेत पेरला, असा वाटेत पेरला हो. दिंडी चालली हो, दिंडी चालली, चालली दिंडी चालली, दिंडी चालली, चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला. घुमे गजर हरिनामाचा, घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला. दिंडी चालली हो, दिंडी चालली, चालली दिंडी चालली, दिंडी चालली, चालली. असा हा बाल गुलाब विठ्ठलाच्या भक्तीच्या ओढीनं पंढरपूरकडे निघाला. पायाला रुतलेल्या काट्यांची, अंगावरच्या फाटलेल्या वस्त्रांची तमा न बाळगता केवळ नामस्मरण करीत पंढरपुरात येऊन दाखल झाले. पण या बालगुलाबातील दिव्यत्वाची प्रचिती अजून बाकी होती आणि त्यांची गाठ पंढरीच्या विठ्ठलाच्या अगोदर गोरगरिबांचे कैवारी आणि स्वच्छतेसाठी समाजाला जागविणारे, अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करणारे संत गाडगे महाराज यांच्याशी पडली. अरे या रे लवकर बसून घ्या. अरे कीर्तनाची वेळ झाली. चला घ्या बरं पटापट. उठा लवकर. चला या या माऊली या. तुम्ही इथे बसा. ना तुम्ही इकडे बसा. अरे महाराज याची वेळ झाली. चला इथे चटया कुठे गेल्या? या चटया इथे टाका. हा तुम्ही इथे इकडे येऊन बसा थोडं. अरे ढोलकी पेटी आणा बरं. हां आणा. हां ठेव इथे. ठेवा. हां ठीक. अरे राया, ए राया, आपला ढोलकी वाजवणारा कुठं आहे र? म्हणजे गणप्या काय म्हणायचं तुला? अरे झालं तरी काय? अरे समधी मंडळी जमली ना, पण आपल्या ढोलकीवाल्याचा पत्ताच नाही. बापा आता कसं होणार? इकडं कीर्तनाची वेळ झाली आणि समधी मंडळी जमली आणि महाराज बी आलेत ना बघ. आणि या ढोलकीवाल्या नाऱ्याचा पत्ताच नाही. काय म्हणावं या माणसाला? आता कीर्तन कसं करू? काय रे समध्यांना काय झालं रे? कसला गोंधळ घातलाय? अरे त्या परीस माझ्यासोबत कचरा उचला भरा. आपली हेळ झाली ना कीर्तनाची. आज कीर्तन करायचं का नाही? चला पटापटा. होय महाराज, काही नव. कीर्तनाची तयारी चालू आहे ना. समते आले महाराज. समधी लोक जमली. बस थोडा वेळ थांबा महाराज. आपला नाऱ्या नव्हे का ढोलकीवाला? येतच आहे एवढ्यात. हा तिच्या. आता या नाऱ्याचं काय करावं? येडचं काही भान आहे की नाही? आता ढोलकी कोण वाजवणार? चला आपणच कीर्तन सुरू करूया. अरे चला ना गड्यांनो. होय महाराज. होय. अरे वा रे लेकरा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे गड्यांनो माझ्या सोबत म्हणा. देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. तर मंडळी
देव दगडात नाही, देव मूर्तीत नाही. बरोबर आहे महाराज, बरोबर आहे. तर देव माणसातच आहे गड्या हो. काय म्हणता? आणि त्याचं उदाहरण हा इथंच आहे. अरे आपला ढोलकीवाला गायब झाला तेव्हा साक्षात देवानच ढोलकी वाजवायला या बापड्यास पाठवलं ना. मग हा देव नव्हे का? देव याच्यात आहे, तुमच्यात आहे. अरे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आज साक्षात देवकी नंदनच आपल्या या कीर्तनात ढोलकी वाजवायला आला आहे ना. म्हणून आपण सर्वजण मिळून म्हणूया, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. पंढरपुरात पोहोचलेल्या गुलाबाची भेट संत गाडगे महाराजांशी होते. त्यांच्या कीर्तनात कुठलंही वाद्य वाजवण्याचं शिक्षण याचा सराव नसतानाही अचानक ढोलकी वाजवून गोपाला गोपालाचा गजर ते करतात. आपल्यातील ईश्वरीय शक्तीचा परिचय त्यांनी सर्वांना इथं प्रथमच दिला. असे हे गुलाब बाबा कोणतेही वाद्य वाजवण्यात प्रवीण नव्हते, तरीही त्यांनी वाद्य हातात घेतले की त्यातून मधुर नादच निघणार हे समीकरण झालं. ईश्वरी शक्तीचा वासच त्यांच्या अंगी होता. अनेक भक्तांना याचा अनुभव वेळोवेळी आला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज की जय. चला लोक हो, आपलं कीर्तन झालं. आता जे सांगितलं ते सत्यात आणा बरं का. आपलं घर परिसर साफ ठेवा, कचरा करू नका. अन हो, भूतभीत काय नसते का हो, या समध्या गोष्टी मनातून काढून टाका. चला जा आता आपापल्या घरी जा. ए पोरा, इकडे ये. काय नाव र तुझं? मी गुलाब. एवढी सुंदर ढोलकी वाजवायला कुठं शिकला रे? तुझ्या तालावर मला कीर्तन करायला खूप आवडलं रे. विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला आलो आणि ढोलकी मी कुठे वाजवली ढोलकी? ते तर त्या परमेश्वरानं माझ्याकडून वाजवून घेतली. इथं पोट भरायला भ्रांत असताना मी कुठून शिकणार ढोलकी? त्या परमेश्वराची कृपा, त्यांनी माझ्याकडून सारं करवून घेतलं. गुलाबा, मला तुझ्यातील दिव्य गुणांची प्रचिती आली न. तू गुलाब नहीं हीरा है और आगे चलकर ये हीरा खूप चमकेगा. जा बेटा जा जा, तुला माझा आशीर्वाद आहे. तो पांडुरंग तुझी वाट बघतोय ना. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी.
साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. संत गाडगे महाराजांच्या कीर्तनात ढोलकी वाजवून आपल्या दिव्य शक्तीचा परिचय देणाऱ्या गुलाबबाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती प्रत्यक्ष संत गाडगे महाराजांनाही आली आणि त्यांचे शब्द तू गुलाब नाही हीरा आहे हे कालांतराने सत्यात अवतरले. इकडे गुलाबबाबा पंढरपुरात पोचले आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल नामाच्या गजरात पांडुरंगाचे दर्शन घेतले. साक्षात पांडुरंगाच्या या भूमीत ध्यान धारणा करीत वेळ घालवू लागले. गोट्यांचा टाळ आणि विठ्ठल नामात तल्लीन राहू लागले. एकदा असेच आपल्या तालात चंद्रभागेच्या पात्रात फिरत असताना गुलाबबाबा एका तेजस्वी व्यक्तीला जाऊन धडकले. क्षमा करा महाराज, क्षमा करा. विठ्ठलाच्या भजनात इतका तल्लीन होतो की समोर लक्षच नव्हतं आणि त्या नादात आपणास येऊन धडकलो. अरे गुलाबा, शांत हो, शांत हो आधी. अरे केवळ डोळे असून चालत नाही माणसाला, तर दृष्टी ही असावी लागते. आणि तू तर साधारण मनुष्य नाहीस. तेव्हा हे असाधारण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी अध्यात्माची सांगड घालावी लागते बरं का. केवळ नामस्मरण करीत तालात मग्न होण्यापेक्षा ज्ञान ग्रहण कर गुलाबा, ज्ञान ग्रहण कर. स्वामी, आपण कोण आहात आणि आपणास माझे नाव कसे ठेवू? आणि अशा शब्दांनी माझी चूक लक्षात आणून देऊन खऱ्या ज्ञानाची असलेली गरज माझ्या लक्षात आणून देणारे आपण नक्कीच महान गुरु आहात स्वामी. स्वामी, मला आपला परिचय द्या. गुलाबा, तू मला गाडगे बाबांच्या कीर्तनात ढोलकी वाजवताना पहिल्यांदा दिसलास. मी तेव्हाच तुझ्यातील असाधारण शक्तीविषयी ओळखले. त्यानंतर या पंढरपुरात तू कैकाडी महाराजांच्या मठात वास्तव्यास आहेस. कैकाडी महाराजांनी सुद्धा मला तुझ्या ज्ञानाबद्दल आणि शक्तीबद्दल सांगितले. पण ईश्वराने मात्र साक्षात भेट ही अशी घडवली. गुलाबा, मी नामानंद स्वामी. स्वामी, माझे जीवन हे असेच आहे. त्याच्याच कृपेने राहायचं आणि त्याच्याच नामात तल्लीन व्हायचं. बरोबर आहे गुलाबा, अगदी बरोबर आहे. अरे, तू अवलिया आहेस. तुझ्यात देवाचा अंश आहे.
तेव्हा तुझे या जन्माचे सार्थक जनाच्या कल्याणासाठी जर झाले नाही तर तुझ्या या नामस्मरणाचा, या भक्तीचा काय फायदा? गुलाबा, अरे गुलाबा, खायचं आणि केवळ जगायचं हे तर प्राणी सुद्धा करतात. मग तुझ्या या नरदेहाचा काय फायदा? तुझ्यातल्या ईश्वरी अंशाचा फायदा जर सामान्य रंजल्या गांजल्या दुःखी जनांना होणार नसेल तर तुझा जन्म वाया गेला रे गुलाबा. तुझे कार्य फार मोठे आहे गुलाबा. जागा हो गुलाबा, जागा हो. स्वामी, आपल्या दिव्य तेजाने आणि ओजस्वी शब्दाने माझे डोळे उघडले. मला समजले केवळ डोळे असून चालत नाही, तर त्या डोळ्यातून ज्ञानाचा, अध्यात्माचा ध्यास घेणारी दृष्टी असणे आवश्यक आहे. आणि ही दृष्टी दाखवणारे तुम्ही नामानंद स्वामी. मी आजपासून आपणास गुरु म्हणून आपल्या पायाशी येतो. माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि मला खऱ्या ज्ञानाचा प्रकाश दाखवा. गुलाबा, गुलाबा, अरे उठ उठ. तुझी जागा माझ्या पायाशी नाही तर माझ्या हृदयाजवळ आहे. अरे तुझ्यासारखा शिष्य लाभणे हे खरे तर माझे भाग्य. चल उठ आणि माझ्या सोबत चल. चल गुलाबा, चल. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा,
जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लावाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला अशा या गुलाबबाबांचा प्रवास ज्ञानाच्या मार्गाने सुरू झाला. संत गाडगे महाराजांच्या भेटीनंतर पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शनानंतर गुलाबबाबांनी कैकाडी महाराजांच्या मठात आश्रय घेतला. त्यानंतर त्यांची भेट स्वामी नामानंद महाराज यांच्याशी झाली. गुलाबबाबांना स्वामी नामानंद महाराजांमध्ये आपल्या गुरूंचा साक्षात्कार झाला. गुलाबबाबांनी तब्बल 12 वर्ष गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा असं म्हणत आपले गुरु नामानंद स्वामी यांच्याकडून ज्ञान अध्यात्म याचे धडे गिरवले. ध्यानधारणा करून आपल्या गुरूंचे आवडते शिष्य बनले. पण गुलाबबाबांचा खरा प्रवास अजून बाकी होता. गुरूंच्या सहवासात प्राप्त ज्ञानाचा उपयोग आता करायचा होता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी रात्रंदिनी याचा प्रत्यय येणं बाकी होतं. भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. अरे गुलाबा गुलाबा इकडे ये. आलो सद्गुरू. आपण आवाज दिला सद्गुरू? हो गुलाबा, तुला इथं राहून आज 12 वर्ष झालीत. तू अध्यात्माचे ज्ञान मिळवलेस. भक्ती काय शक्ती काय याची जाणीव तुला झाली. विषय वासनेच्या पलीकडे जाऊन तू ज्ञान अर्जित केलंस. मला वाटतं तुझे अवतार कार्य अजून पूर्ण व्हायचे आहे. गुलाबा, माझ्या ज्ञान चक्षुंना दिसतंय तू साक्षात कृष्णाचा अवतार आहेस. तुझे खरे कार्य आता कृष्णाच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आहे. अरे, तीच तुझी कर्मभूमी आहे. तुझी कर्मभूमी. सद्गुरू, आपण काय बोलताय मला तर काहीच कळत नाही. या 12 वर्षात आपणाकडून मिळालेल्या ज्ञानामुळे मला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. आणि माझी कर्मभूमी कोणती मला तर आपण काय बोलताय ते काही कळतच नाहीये. अरे गुलाबा, या जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव एक हेतू घेऊन जन्माला येतो. आणि गुलाबा, तू साक्षात कृष्णाचं रूप आहेस. म्हणून तुला आता इथून निघावं लागेल आणि द्वापार युगात कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या काटेल या ठिकाणी तुझी कर्मभूमी आहे. तुला तिथे नंदनवन बनवायचे आहे. तिथे तुला रंजल्या गांजल्यांची सेवा करायची आहे. जा गुलाबा, जा. हाच या गुरूंचा आदेश आहे. सद्गुरू,
तुमचा आदेश मी कसा मोडणार? तुम्ही मला सावरलं, गुरुची दीक्षा दिली, ज्ञान दिलं, मार्ग दाखविला. आता काटेलच्या या स्थळी जाण्याचा आदेश देत आहात म्हणजे नक्कीच त्यामागे मोठे कारण आहे. माझ्यासाठी तर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुमचा आदेश माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मी लगेच निघतो. मला जगाच्या कल्याणासाठी आशीर्वाद द्या गुरुजी. गुलाबा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहे. जा गुलाबा, जा जा, तुझे काटेल तुझी वाट बघत आहे. गुरूंचा आदेश मानणार नाही तो गुलाब कसला? आपले गुरु नामानंद महाराजांच्या आदेशानुसार आपल्या निवडक साथीदारांसह गुलाबबाबा काटेल या गावाकडे निघाले. पण काटेलच का, हा प्रश्न भक्तगणांना सदैव पडत राहिला. चला आज या प्रश्नाचं निरसन करूया. तर मंडळी, त्यामागे फार मोठी गोष्ट आहे. विदर्भाचं अस्तित्व अगदी रामायण महाभारत काळापासून आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं सासर आपल्या विदर्भातीलच कौंडण्यपूर. कौंडण्यपूरला त्या काळी राजा भीमक राज्य करीत होते. राजा भीमकाला अतिशय देखणी, जणू लक्ष्मीच अशी सुस्वरूप एक मुलगी होती. तिचं नाव होतं रुक्मिणी. रुक्मिणी कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडाली. कृष्णच तो. लहानपणी लीला दाखवून गवळणींना वेड लावलं आणि मोठेपणी गोपिकांना. त्यांना तर कृष्णाशिवाय काहीच सुचत नव्हतं. लहान असो की मोठी, प्रत्येक गवळण कृष्णाच्या प्रेमाच्या पाऊस सरीत चिंब चिंब भिजून गेलेली. जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है। जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर बाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है।
कन्हैया मुरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया मुरे बंसी बजैया नंदलाला कन्हैया मोही मोही ऐसे नहीं छेड़ो सावरे सुन सुन माँ से नहीं खेलो दावरे जाके यशोदा से कह दूंगी रे कान्हा सो जा सदा ओ कान्हा सो जा जरा लुक छुप के तक यूं ना मोही कान्हा सो जा सदा ओ कान्हा सो जा जरा नैनों से न छोड़ना मोही कान्हा सो जा सदा ओ कान्हा सो जा जरा कान्हा सो जा सदा ओ कान्हा सो जा जरा मधुबन में जो कन्हैया किसी को भी से मिले कभी मुस्काए कभी छेड़े कभी बात करे राधा कैसे न चले राधा कैसे न चले आग तन मन में लगे राधा कैसे न चले राधा कैसे न चले मधुबन में भले कान्हा किसी को पी से मिले मन में तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिले किस लिए राधा जले किस लिए राधा जले बिना सोचे समझे किस लिए राधा जले किस लिए राधा जले कृष्ण 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 राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण 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 राधा 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 प्रेम सदा से निर्मल जैसे बहती नदी की धारा प्रेम की पावनता के आगे नतमस्तक जग सारा नतमस्तक जग सारा राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण 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 राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण 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 राधा 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 कृष्ण 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 राधा राधा कृष्ण 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 राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राजा भीमकाला एक मुलगा देखील होता. त्याचं नाव रुक्मी. रुक्मिणी ज्यावेळी उपवर झाली त्यावेळी तिच्यासाठी योग्य वर म्हणून श्रीकृष्णाची निवड राजा भीमकानं केली. परंतु रुक्मी हा कृष्ण द्वेष्टा होता. एका गवळ्याचा मुलगा आपला जावाई हे त्याला मान्य नव्हतं. त्यानं रुक्मिणीसाठी चेदी नरेश शिशुपालाची निवड केली होती. पण रुक्मिणीच्या मनात तर कृष्ण होता आणि तिनं त्याला मनोमन आपला पती मानलं होतं. पण रुक्मीचा आग्रह मोडणं राजा भीमकाला शक्य नव्हतं आणि म्हणून रुक्मीचा विवाह शिशुपालाशी निश्चितही झाला. विवाहाची तारीख जवळ येऊ लागली. श्रीकृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या रुक्मिणीजवळ पळून जाण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. तिनं
श्रीकृष्णाला पत्र लिहिलं. आपण जर मला घेऊन गेला नाही तर प्राणत्याग केल्याशिवाय माझ्याजवळ पर्याय नाही. निर्वाणीचं असं प्रेमपत्र मिळाल्यानंतर कुलदेवता अंबाबाईच्या मंदिरातून श्रीकृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं. रुक्मिणी हरणाची बातमी मिळताच रुक्मी संतापानं बेभान झाला. त्यानं शिशुपालासह श्रीकृष्णाची वाट अडवली. तुंबळ युद्ध झालं. अर्थातच विजय श्रीकृष्णाचाच झाला. शिशुपालाला शिक्षा म्हणून त्याचं अर्ध केश वपन करून श्रीकृष्णानं त्याला 100 पाप पूर्ण करण्यास सोडून दिलं. रुक्मिणी श्रीकृष्णाच्या पाया पडली आणि आपल्या भावाच्या प्राणाची तिनं भीक मागितली. श्रीकृष्णानं रुक्मीला जीवदान दिलं. असा हा आपल्या मनामनात वसलेला कृष्ण आणि त्याच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या काटेलचा काय संबंध? आणि गुलाबबाबांची कर्मभूमी काटेलच का? चला याचा उलगडा करूया. श्रीकृष्णानं शिशुपालाचा आणि रुक्मीचा पराभव केल्यानंतर रुक्मिणीशी विवाह केला व तिला आपल्या नगरीत नेत असताना याच काटेलच्या कचेरी नदीजवळ दोघंही विश्रांतीसाठी थांबले. तेव्हा येथील सुंदर मनोहारी वातावरण बघून रुक्मिणी प्रसन्न झाली आणि तिनं कृष्णाकडून वचन मागितलं. हे कृष्णा, तुम्ही मला वचन द्या. तुमच्या कलियुगातील अवतार कार्यात तुमची कर्मभूमी काटेल असेल. श्रीकृष्णानं रुक्मिणीला ते वचन दिलं आणि म्हणूनच या कलियुगातील कृष्ण अवतार म्हणून गुलाबबाबांकडे बघितलं जातं. त्यांच्या आगमनानं या स्मशान बंजर भूमीचं खऱ्या अर्थानं नंदनवन झालं आणि रुक्मिणीला अभिवचन दिलं, तुझ्या माहेर घरी माझी कृपा सदैव राहील. कलियुगी मी तुझ्या माहेर गावी जन्मास येईल. भगवान श्रीकृष्णानं टाकरखेड इथं गुलाबबाबांच्या रूपात पुन्हा जन्म घेतला. जन्मभूमी जरी टाकरखेड असली तरी गुरूंच्या आदेशानं कर्मभूमी ठरली काटेल. आणि मला वाटतं भक्तगण हो, काटेलच का या प्रश्नाचं उत्तर समस्त भक्तगणांना नक्कीच मिळालं असेल. बाबा काटेल गावी पोहोचले तेव्हा सगळीकडे ओसाड माळरान होतं. त्यांनी कचेरी नदीकाठी 5 उंबरांच्या झाडाजवळ स्मशानभूमी शेजारी जागा साफ करून बस्तान मांडलं. काटे, कचरा, दगड यांनी भरलेली जमीन दररोज साफ करायचे ते. तिथेच भजन करणं, दही लाह्यांचा काला करणं हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. स्मशानभूमीत जळणारे प्रेत आणि आलाप करणारे त्यांचे आप्त स्वकीय यांना ते सांत्वन करीत. अशातच बाबांच्या हाताचा स्पर्श होताच दुःख, क्लेश याचा नाश होत असल्याचा अनुभव त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांना होऊ लागला आणि अल्पावधीतच त्यांचा भक्त परिवार वाढू लागला. या अवलियाच्या स्पर्शानं बंजर जमिनीवर देखील वेली, फुले, झाडे बहरू लागली. सुकलेल्या या कचेरी नदीला पाझर फुटला, ती वाहू लागली आणि कृष्णाच्या या कलियुगातील रूपातील बाबांनी भक्तांना अनेक चमत्कार दाखवले. आई, मला पेढा पाहिजे ना, मला पेढा पाहिजे मला पेढा. अरे गप राय ना बाळा, गप राय ना. इथं पेढा कुठून मिळेल? मी बाजारात जाईन तेव्हा आणीन. पाहिजे मला पेढा. अगं ए माऊली, अगं कशाला मारतेस त्या चिमुकल्याला? आण इकडे माझ्याकडे, आण आण आण. बाळा, काय पाहिजे तुला? पेढा पाहिजे?
थांब. संत गुलाब बाबा की जय. संत गुलाब बाबा की जय. संत गुलाब बाबा की जय. गुलाबबाबा नेहमी म्हणत, खरं तर चमत्कार वगैरे काही नसतं, ती असते सिद्धी आणि प्रबळ इच्छाशक्ती. याच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर गुलाबबाबांनी अनेकांचे दुःख दूर केले. भक्तजन त्यांना चमत्कार म्हणू लागले. ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हे बरं का. आपल्या या काटेल कर्मभूमीमध्ये गुलाबबाबांनी काटेल धाम निर्माण केलं. अरे मले बाबांना भेटू द्या रे, मले बाबाले भेटू द्या. आता नाही सम होत मले एकदा तरी बाबाले भेटू द्या. मरण जवळ करण्या अगोदर गुलाब बाबाची भेट घेऊ द्या रे. कोणत्या जन्माचे पाप आहे कळत नाही मले. माई सुटका करा बाबा, माई सुटका करा बाबा, मले मुक्त करा बाबा, मले मुक्त करा. तो चालला ए अळवारे ए त्याला अळवारे. अरे महाराज पहा रे, त्याचा अंग पहा, तो कसा दिसते ते पहा. अरे त्याचा रोग आपल्याला बी लागन ना. कोणी चालला हा? थांबू येऊ द्या, जाऊ दे त्याला. अळवा त्याला. अरे कसला गोंधळ चाललाय तिकडे? अरे येऊ द्या रे त्याला, येऊ द्या. कशाला अडवताय? पर बाबा त्याच्या अंगाले पाय ना कसा पुरा रोगानं माखलाय. जाऊ दे त्याला. अळवा त्याला. काही नाही, येऊ द्या त्याला. ये बाळ, ये ये. बस. काय झालं तुला बाबा? अरे शांत शांत. मला काय मी कळना. रडू नकोस. कोणत्या पापाची शिक्षा आहे काय मी समजना. या रोगाच्या त्रासानं जगणं नकोच झालंय मले बाबा. यातून सुटका करा ना, यातून सुटका करा, नाही तर मला मरण तरी द्या बाबा, मला मरण तरी द्या. अरे मरणानं यातना सुटत नसतात, ते आपल्या कर्माचं फळ असतं, ते भोगावंच लागतं. पण तू छान केलंस, शरण आलास. चल चल माझ्यासोबत. संत गुलाब बाबा की जय. संत गुलाब बाबा की जय. संत गुलाब बाबा की जय. या अमृत कुंडाचे अमृत तुमचं दुःख दूर करेल. संत गुलाब बाबा की जय. संत गुलाब बाबा की जय. संत गुलाब बाबा की जय. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला. 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 काटेल वाले 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 गोपाला गुलाब बाबा गोपाला. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला. गुलाबबाबांची शिकवण आजच्या काळातही सर्वांना बोध घेण्यासारखीच आहे. गुलाबबाबा नेहमी म्हणत असत, अमृत कुंडाचे हे पवित्र तीर्थ म्हणजे भक्तांना आशीर्वाद रूपात माझ्याकडून दिलेली संजीवनी आहे. भक्तांच्या शारीरिक मानसिक अशा सर्व व्याधी निवारणाचे सामर्थ्य
ह्या अमृतकुंडाच्या तीर्थामध्ये आहे. काटेलच्या या पुण्यभूमीमध्ये येणाऱ्या माझ्या सर्व भक्तांना मी देहरूपाने गेल्यानंतरही दिव्य शक्तीचा अनुभव येत राहील. संत गजानन महाराज, संत साईबाबा या विभूती जगाच्या कल्याणासाठीच भूतलावर जन्म घेतात. आपण भक्तांनी त्यांचा अनुग्रह घ्यायचा असतो. गजानन बाबांचे भक्त व्हा, पण मी गजानन बाबा असे म्हणू नका. साईबाबांचे भक्त व्हा, पण मी साईबाबा असे म्हणू नका. गुलाब बाबांचे भक्त व्हा, पण मी गुलाब बाबा असे म्हणू नका. अंधश्रद्धेला बळी पडू नका. सत्कर्म करा, देव तुमचं नक्कीच भलं करेल. ही काटेल नगरी माझी कर्मभूमी आहे. माझे वास्तव्य सदैव इथेच असेल. इथे आलेल्या भक्तांची सेवा हीच माझी सेवा असेल. स्वतःच्या कल्याणासाठी भजन आणि नामस्मरण करा. इतरांच्या कल्याणासाठी दान हाच आमचा उपदेश. असे हे गुलाब बाबा काटेल इथं श्रीकृष्णाच्या रूपात आजही दृष्टांत देतात. मंडळी, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. दिनांचा पालनहार, दुष्टांचा संहार करणाऱ्या कृष्णानं अनेक दुष्ट शक्तींचा नाश केला, कंसाचा देखील. देवकी, वसुदेव यांचा विवाह अतिशय आनंदात, उत्साहात पार पडला. देवकीला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली. वातावरण एकदम बदललं. लाडक्या बहिणीला निरोप देताना कंस भाव विभोर झाला. आणि नेमकी त्याच वेळेला आकाशवाणी झाली. हे कंस, तुझा पापाचा घडा भरत आला आहे. देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ बनून येणार आणि त्याच्याच हातून तुझा मृत्यू अटळ आहे. आणि मग सारच कंसानं देवकीच्या पोटी जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा वध करण्यास सुरुवात. आता 8वा मुलगा जन्माला येणार. हा तरी मुलगा वाचायला हवा होता असं देवकीला आणि वासुदेवाला वाटायचं. विष्णूचाच अवतार तो. आणि चमत्कार झाला. भोवती पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना झोप लागली. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. कारण श्री विष्णूंनी कृष्णावतार घेतला होता. वसुदेवानी छोट्या बाळकृष्णाला टोपलीत ठेवलं आणि तो गोकुळात जायला निघाला. वद्य पक्षातील अष्टमीचा दिवस. बाहेर काळोखाचे साम्राज्य. डोळ्यांना वाट दिसत नव्हती. त्यात पावसाचे थैमान आणि यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. पण जीवाची पर्वा न करता वसुदेवानं यमुनेत प्रवेश केला. बाळ असलेली टोपली डोक्यावर ठेवली. विष्णूचेच रूप होते. पावसात विष्णू भिजू नये म्हणून नाग देवतेनं डोक्यावर छत्र धरलं बरं का. थोडं थोडं करता पाणी आता वसुदेवाच्या छातीपर्यंत पोहोचलं. यमुना नदीला विष्णूचं, कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं. पायाच्या अंगठ्याला पाण्याचा स्पर्श होताच पाणी दुभंगलं. वसुदेवाला नदीतून जायला वाट गवसली. तो गोकुळात पोहोचला. तिथं त्याच वेळेस नंदाच्या घरी यशोदेला कन्यारत्न प्राप्त झालं होतं. वसुदेवानं कृष्णाला गाढ झोपलेल्या अवस्थेत देवकीच्या कुशीत ठेवलं आणि मुलीला घेऊन मथुरेला वापस आला. तुरुंगाच्या आत आल्याबरोबर तेथील परिस्थिती पूर्ववत झाली. कंस 8व्या मुलाला मारण्याकरता दांड पावलं आपटत कारागृहात आला. त्यानं बाळाला उचललं, गर फिरवलं आणि फेकलं. तोच पुन्हा आकाशवाणी झाली.
हे कंस, देवकीचा 8वा पुत्र तुझा कर्दनकाळ गोकुळात नंदाच्या घरी वाढतोय. कंसा, तुझा मृत्यू अटळ आहे. कंसाच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. पण त्याच वेळेस गोकुळात मात्र आनंदी आनंद होता. यशोदा मैयानं बाळकृष्णाला पाळण्यात घातलं होतं आणि कृष्ण जन्माचा सोहळा सुरू झाला होता. असा हा कृष्ण जन्माचा सोहळा आज आपण इथं साजरा करतोय. तेव्हा या सोहळ्यात आपणही सहभागी व्हा. पावसाच्या सरीतून आली बिजली. झगमग झगमग रात सजली, पावसाच्या सरीतून आली बिजली. टकमक टकमक बाळ लीला, देग सखी देग झोका पाळण्याला. झगमग 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 झगमग. ढगाच्या आडून चंद्र हसला, ढगाच्या आडून चंद्र हसला, आकाशी ताऱ्यांचा रास रंगला. कृष्ण जन्मला
बोला सद्गुरु संत गुलाब बाबा की. मी आदरणीय पालांदूरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे या नाटकातील सर्व कलावंत मंडळींना मी स्टेजवर आमंत्रित करतो. सर्व आज जन्माष्टमी आणि ही सर्व अप्रतिम कलाकृती आणि अर्डे सरांनी जिवंत कृपया स्वरूपात स्टेजवर यावं. आज तुमच्या समोर सादर केली. स्वरमंथन नागपूर आणि नानाजी जोशी विद्यालय शहापूर आणि डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूर हे सर्व विद्यार्थी यांचे मुख्य मार्गदर्शक होते चंद्रकांत मोहरील सर, नंतर राजेंद्र बावणे सर, अमित ढगे सर, भालेराव सर आणि या सर्वांच्या पाठीमागे मेहनत घेणारे होते श्रीकांत हरडे सर, अश्विनी हरडे मॅडम, सीमा खोब्रागडे आणि लीना रणदिवे. एवढी मोठी टीम एक बसनी आले आणि सर्व कलाकृती तुमच्या समोर सादर केली. आमची एक इच्छा होती की बाबांच्या कर्मभूमीत त्यांच्या कर्मभूमी का काटेलची निवड केली ही प्रत्येकाला माहीत व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी जिवंत स्वरूपात सादर केली. आणि आपण सर्वांनी या सर्व कलावंताचे टाळ्याच्या गडगडाट कौतुक करावे. आणि बरोबर 12 वाजता आमचं नाटकाचं टायमिंग इतकं जमलं व्यवस्थित. 12 वाजता बरोबर श्रीकृष्णाचा जन्माचा सीन आला. हा सुद्धा गुलाबबाबांचा आशीर्वाद. बरोबर 12 वाजता मंदिर उघडलं गेलं आणि 12 वाजता इथं श्रीकृष्णाचा जन्म झाला. तर यालाच म्हणतात भगवान गुलाबबाबांचा चमत्कार. याच्यापेक्षा दुसरा नसतो. बोलो सिद्धेश्वर संत श्री गुलाब बाबा की